पहिला प्रश्न आहे, उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खालील कोणते पेय योग्य आहे? ऑप्शन ए दालचिनी काढा, बी आल्याचा काढा, सी कोरफड ज्यूस, डी सोडा. बरोबर आहे. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोरफड ज्यूस योग्य पेय आहे. पुढचा प्रश्न आहे, कोरफड पानातून निघणारा पिवळा चिकट द्रव नेमका काय असतो? ऑप्शन ए पौष्टिक द्रव, बी विषारी द्रव, सी चवदार पदार्थ आणि डी थंड गुणाचा द्रव असतो. बरोबर उत्तर आहे विषारी द्रव असतो. कोरफडीच्या पानांमधून निघणारा जो पिवळा चिकट द्रव असतो हा एक लॅटेक्स आहे आणि हा पिवळा पदार्थ पानाच्या बाहेरील हिरवी जी साल असते ती साल आणि आतील पारदर्शक गर यांच्यामध्ये असतो. कोरफडीचा गर त्वचेवर किंवा खाण्यासाठी वापरण्यापूर्वी हा पिवळा चिकट द्रव काढून टाकणे खूप गरजेचं आहे. हे कसा काढायचा तर पाने तोडल्यानंतर ती 10-15 मिनटं सरळ उभी ठेवा, ज्यामुळं पिवळा चिक पूर्णपणे बाहेर पडतो. त्यानंतर स्वच्छ धुवून आतील पारदर्शक जेलचा वापर करावा. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ते 2 चमचा कोरफडीचा जेल घालून मिक्सरमधून त्याचा ज्यूस करून घ्या. पुढचा प्रश्न आहे, उन्हाळ्यात पित्तनाशक चवीला आंबट गोड असलेले पेय कोणते आहे? ऑप्शन ए आल्याचा रस, बी कोरफड ज्यूस, सी कोकम शरबत, डी सोडा. बरोबर उत्तर आहे कोकम शरबत. कोकम शरबतमध्ये जो जांभळा रंग असतो हे एक अँटीऑक्सिडंट आहे अँथोसियानिन नावाचे, जे शरीरातील जळजळ आणि सूज कमी करतात. कोकममध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि हे घटक शरीराला हायड्रेट ठेवण्यास, उन्हामुळे येणारा थकवा कमी करण्यास मदत करतात. पुढचा प्रश्न आहे, काकडी ज्यूसबद्दल खालील कोणते विधान चुकीचं आहे? ऑप्शन ए शरीरातील उष्णता कमी करते, बी डिहायड्रेशन टिकते, सी पचन सुधारते, डी शरीरातील उष्णता वाढवते. बरोबर आहे, शरीरातील उष्णता काकडीमुळे वाढते हे विधान चुकीचं आहे, कारण काकडीमध्ये 95% पाणी असते, जे शरीराला पटकन थंडावा देते आणि रिकामा पोटी जर घेतलं तर याचा जास्त फायदा होतो आणि हायड्रेशन चांगलं होतं. पुढचा प्रश्न आहे, कमी कॅलरीज आणि जास्त फायबर आणि नैसर्गिक थंडावा देणारा खालील पर्याय कोणता आहे? ऑप्शन ए काकडी ज्यूस, बी कलिंगड रस, सी नारळ पाणी आणि डी सोडा. बरोबर उत्तर आहे काकडी ज्यूस. यामध्ये 95% पाणी असतं आणि कमी कॅलरीज आणि जास्त फायबर आणि शरीराला थंड ठेवणारा हा पदार्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, कलिंगडात किती टक्के पाणी असते ज्यामुळं उन्हाळ्यातील उष्णता आपल्याला सुसह्य होते? ऑप्शन ए 60%, बी 80%, सी 92%, डी 99%. बरोबर उत्तर आहे कलिंगडात 92% पाणी असतं, ज्यामुळं उन्हाळ्यातील उष्णता आपल्याला सुसह्य होते. पुढचा प्रश्न आहे, कलिंगडाला लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो? ऑप्शन ए क्लोरोफिल, बी लायकोपीन, सी कॅरोटीन, डी आयर्न. बरोबर उत्तर आहे लायकोपीन. लायकोपीनमुळं कलिंगड लाल रंगाचं असतं. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या फळाची साल, गर आणि बी हे सगळं पौष्टिक आहे? ऑप्शन ए सफरचंद, बी कलिंगड, सी आंबा, डी सीताफळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कलिंगड. कलिंगडाच्या लाल गरामध्ये सुमारे 92% पाणी असते, ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कायम राहते आणि आपल्याला डिहायड्रेशन होत नाही. आणि याच्या ज्या काळ्या बिया असतात
त्या बियांमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि निरोगी फॅट्स असतात. कलिंगडाची जी साल असते ना, त्याच्या पांढऱ्या भागामध्ये सिटोलिन नावाचे अमायनो ॲसिड्स असते, जे रक्तदाब नियंत्रित करते आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्या फोडी करून भाजी किंवा लोणचे करतात. पुढचा प्रश्न आहे, उष्णता टाळण्यासाठी उत्तम नैसर्गिक प्राणिज पेय कोणते आहे? ऑप्शन ए नारळ पाणी, बी कोकम सरबत, सी लिंबू सरबत, डी ताक. बरोबर उत्तर आहे प्राण्यांपासून मिळणारं जे दूध असतं त्यापासून आपण ताक करतो आणि ही उष्णता टाळण्यासाठी उत्तम नैसर्गिक प्राणिज पेय आहे. आयुर्वेदानुसार ताक हे शरीरातील उष्णता त्वरित कमी करतं आणि उन्हाळ्यामध्ये ऊन लागू नये म्हणून हे सर्वात स्वस्त आणि प्रभावी नैसर्गिक पेय आहे. ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस असतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते, गॅस, ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी, पोटॅशियम, कॅल्शियम असतं, त्यामुळं घामातून शरीरात बाहेर पडलेली जी खनिजे असतात ती भरून काढण्यासाठी ताक अतिशय उपयोगी पेय आहे. तर मित्रांनो, या पेयांमधनं तुम्ही काय काय पिता हे कमेंट करा आणि असेच आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि हा व्हिडिओ गरजू लोकांना शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.